आहे ऐसा देव वदवावी वाणी, नाही ऐसा मणी अनुभवावा। आवडी आवडी कलेवरा कलेवरी, वरिले अंतरी ताळा पडे। दुर्लभ दर्शन माते पुत्रा भेटी, रडून मागे तुटी हर्ष योगे। आवडी आवडी कलेवरा कलेवरी, वरिले अंतरी ताळा पडे। तुका म्हणे एके कळते दुसरे, तुका म्हणे एके कळते दुसरे, बरी आणि बरे आहाचे आहाच। आवडी आवडी कलेवरा कलेवरी, वरिले अंतरी ताळा पडे। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमनो। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमनो। पांडुरंगा करू प्रथम। टाळ वाजवा। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कधी जावी सारो। त्यांच्या कृपादाने त्यांच्या कृपादाने कधी जावी सारो। पांडुरंगा करू प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची, पांडुरंगा करू प्रथम नमन। दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू। श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता। माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम। काही कळा समचरण सरोजम सांद्रणीलांबुदावं जगणनीत पाणी मंडणं मंडणानां। तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। कर्पूरगौरं
करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे। नमो नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अजगणनी देवांची मुक्ताबाई नमो नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रे जननी देवांचे मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त सेवेचं करा आपण सर्वांना श्रुत आहे। कुठलं मंडळ? जय शिवराय। वा, महाराजांच्या नावाचं मंडळ आहे आणि महाराजांच्या सारखाच कार्यक्रम नियोजित केला आहे, जे देवाला आवडणारा कार्यक्रम। आपण देवाला ह्या भजन कीर्तनच आवडतं बरं। आणि आता थोडा बदल व्हायला आहे मुलांच्यात बी, मुलंही उभा राहायला लागली, त्याचं काय अडचण नाही। काय होतंय, मंडळाची पोरं सांगतात नाही, मंडळाची पोरं कीर्तनाला नाही, हेच मोठं दुखणं आहे जाईल तिथं। आता त्यांनी हे चालवायचं आहे, हां असू देत, आता काय जास्त त्यांच्यावर घसरत नाही। निरूपणाकरता जो घेतलेला अभंग आहे, देहूनिवासी संत सम्राट जगद्वंद्य जगद्गुरु वैरागीमूर्त तुकोबाराय या अभंगातून देवाचा परिचय करून देतं। कुणाचा? देवाचा परिचय। बरं, देवाचा परिचय म्हणावं तर ह्याला देवाचा परिचय नाही कुणाला। ही सगळी आल्या ती देवाचा परिचय ओळख आहे म्हणून काय नाही म्हणून बघा जरा कमी होते काय? हां राहू दे का? बघा शूटिंग चालू आहे, महाराष्ट्रभर जाणार तुमचा कार्यक्रम, त्यामुळे मला थोडं जिभेवर ताळा घालावं लागणार। थोडं थोडं काय असेल वावगं ते शॉर्टकट करा। असं अभंगातून काय करतात तुकोबाराय? देवाचा परिचय। परिचय, देवाचा परिचय आम्हा तुम्हाला सर्वांना आहे, पण सामान्यत्वानं आहे। आपल्याला देवाचा परिचय कसा आहे? सामान्यत्वानं, विशेषत्वानं देवाचा परिचय नाही। म्हणून काही साधकांनी तुकोबारायांना प्रश्न विचारला, कारण अनादी कालापासून शास्त्रांची भांडणं आहेत, अजून देव शास्त्रांना सुद्धा असाच आहे म्हणून सिद्ध करता आलेलं नाही। वेद अनंत बोलिला,
ज्याचं यथार्थ ज्ञान ज्या वेदामध्ये आहे तो वेद सुद्धा नेती देती अजून मला कळलेला नाही. मग 2 कीर्तनं करून आम्हाला कळलं नाही, कळलं. बर, विवाद ती जयासाठी ज्याच्याकरता भांडणं चालू आहेत, वाद म्हणतात. वाद वेगळा, विवाद वेगळा. तुमचं आमचं भांडण असतंय. शास्त्रांचा काय आहे? वाद आणि विवाद. वाद झाला की विवाद म्हणजे खंडन मंडन. एक शास्त्र एक मत मांडते, त्याचं दुसरं शास्त्र खंडन करते. असा शास्त्रात अजूनही एकमत नाही देवाबद्दलचा. मग शास्त्रात एक मत नसेल तर मानवात असेल का? आमच्या तरी अजून आहे का नाही संशय आहे का नाही सांगा बरं, उभारलेल्या बुवा सकटणी. अजून सुद्धा आम्हाला देव आहे की नाही याची त्याला विक्षिप्तता, विक्षिप्त दोष असतो ना, मला विक्षेप हा प्रत्येकाच्या हृदयात, अरे ज्ञानाच्या हृदयात सुद्धा विक्षेप आहे. विक्षेप काय येतो? अतिशास्त्रांचा अभ्यास केला की विक्षेप आल्याशिवाय कोणत्या शास्त्राचं म्हणणं मांडावं. म्हणून एकच करायचं, संतांनीच फक्त देव असा आहे म्हणून सांगितलं, बाकी कुणाचीही हिंमत झाली नाही. अंडरलाईन करा. म्हणून महाजनो इति गतव्य पंथा असं महाभारतात सांगितलं. महाजन म्हणजे संत, संतांच्याच मार्गानं देवाची प्राप्ती करून घ्या. अन्य मार्गात जाल तर तुम्ही बुचकळ्यात पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येणे पंते. म्हणून काही साधक आणि तुकोबारांना प्रश्न केलाय की देव म्हणजे काय? आहे नाही या वादात आम्ही अडकलोय. आणि आहे नाही हा वाद जीवनामध्ये लवकर नाही मिटला तर आयुष्यभर परमार्थ करून सुद्धा तो फुकट गेल्याशिवाय राहत नाही. एक तर नाही तरी मानावा, नाही तर एक तर अस्तिकवादी तरी व्हावं, नाहीतर आम्ही अस्तिकही नाही. आणि कीर्तनात हाय म्हणते, बायकून नाही म्हटलं की बरोबर आहे ना. आणि हा जो मधलीची लोक आहेत त्यांच्यामुळं आमच्या धर्माचं काय व्हायलंय? वाटोळं. म्हणून मी मंडळाचा कार्यक्रम घेत नाही, पण धर्मजागरूकता करता घेतो सर. पण ती मुलंच नसतात, त्यांना काय याचं वावड आहे काय कळत नाही. कीर्तनाच्या वेळीच नसतात ती बघा, इतर वेळी सगळं कार्य करतात. आणि प्रबोधन आलं म्हटलं की आणि त्यात तुम्ही बी जबाबदार. टोपी घालून ये जा, पांढरं घालून ये जा. आज तुझ्या गळ्यात माळ नाही, कशाला टाळ घेतलास? तू माळ घालून काय करायलास ते आम्हाला माहीत नाही. अरे येऊ देत ना ती मुलं. मी एवढ्याच करता सर, मी 31 डिसेंबर पोरं करत होते आणि नको ती कृत्य करत होती. म्हणून आम्ही आजऱ्याला 31 डिसेंबरला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला आणि सगळ्या मुलांना इन्व्हाइट केलं. सगळ्या मुलांनी, कॉलेजची मुलं आपण 31 डिसेंबर कुठं करू? आजऱ्यावर. आणि तुमच्या पद्धतीनं करू. फक्त तुम्ही म्हणता ते प्यायला मिळणार नाही. दूध प्यायचं आणि तुम्हाला जसा पाहिजे तसा ठेका ह्याला वाजवायला होता. पण देवाच्या नावात नाचायचं. नाचायचं पण कोणाच्या नावात? भगवंताच्या नावात. पहिली 2 वर्षे हिडीस नाचली सर. प्रत्येक वारकऱ्यानं सांगितलं अजिबात कुणी काय बोलायचं नाही. जर संप्रदायाला बट्टा लागला तर मी आणि देव आहे, तुम्ही काय काळजी करू नका, सगळं पाप आमच्या डोक्यावर घाला. पण त्यानं बोलू नका. आणि 2 वर्षानंतर मुलं ड्रेस घालून यायला लागली. आणि त्यानं चुकलं, कळून चुकलं की आपण सुद्धा आता वारकरी पावलं धरली पाहिजे. आज उत्तम पद्धतीनं तिथं सगळी मुलं 31 डिसेंबरला येतात. ते बघून पोरांनी आजरा कॉलेजवर माझा कीर्तन ठेवलं सर आषाढीला. आजरा कॉलेजवर हुनगेकर सर म्हणून ते प्राध्यापक आहेत. त्यांनी म्हटलं मुलांना एवढं गायडन्स करतात तर मग संस्कृती थोडी मांडा. आणि कॉलेजमध्ये मी कीर्तन केलं सर. कॉलेजमध्ये एकच प्रश्न विचारला पहिला पोरासनी, तुमचा आयडॉल कोण? त्यांच्या भाषेतच करायला पाहिजे. तिथं तत्वज्ञान मांडून काय करायचं? माया ब्रह्म तिथं मांडून चालल? तुमचा आयडॉल कोण? सगळी पोरं फटाफटा खानांची नावं घ्यायला लागली. कळतात ना कोण खान? आमिर खान. म्हटलं ज्ञानोबा तुकोबा कधी तुम्हाला आयडॉल वाटले नाही का रे?
अखंड विश्वाला ज्यानी मोहिनी घालावी, अखंड विश्वाचे जे आयडॉल आहेत, माझे छत्रपती ज्ञानोबा तुकोबा हे कशाचे आयडॉल आहेत? भारत देशापुरते ते मर्यादित राहिलेले नाहीत, विश्व ज्यांना आयडॉल मानतो. जर त्यांना तुम्ही मानत नसाल तर तुमचं जीवन बर. तुम्ही ज्यांना आयडॉल मानता त्यांचा आदर्श तुम्ही काय घेणार तेवढं सांगा. ज्यांना आम्ही आपला आदर्श मानतो त्याच्याकडून काहीतरी आपण घेतलं पाहिजे आणि ते आपल्या कल्याणाचं असलं पाहिजे, मग त्याला आदर्श माना. आपल्या संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे बरं. गर्व बाळगा हिंदू असल्याचा. हिंदू संस्कृतीसारखं अध्यात्म विद्या जगात कुठेही सापडणार नाही. सांगू का तुम्हाला? सॉक्रेटिस नाही कळला चालेल, लेनिन नाही कळला तरी चालेल, अजून पाश्चात्य तत्वे ते नाही कळले तरी चालेल, पण नुसतं माळकरी व्हा पुष्कळ झालं. त्या लेनिनपेक्षा सुद्धा आमचा माळकरी श्रेष्ठ आहे बरं. खरं आहे सर. मी सॉक्रेटिसचं पण तत्वज्ञान वाचलंय, लेनिनचं बी वाचलंय, नाही असं नाही, पण भारतीय तत्वज्ञानाच्या जोडीत ते कुठेही बसत नाही. म्हणून या अभंगाकडे या. कारण हे तर बोलायचा तो धर्मच बोलायचा आहे, पण धर्म ऐकणारी पोरच नाहीत. आणि अभंगाकडे येतो. काही साधक आणि तुकोबाराने विचारलं देव आहे का नाही, आणि अनादिकालापासून हा वाद चालू आहे. मग आता देवाची मूळ रूप एकच आहे बरं. जगात देव किती आहेत? वारकरी संप्रदाय देव एक मानतो का अनेक? वारकरी संप्रदाय हा एकच देव मानतो. एक गाऊ आम्ही. हां, आता त्यात आणि वांद होईल. तो एकच का मानायचा? आता त्याचं मूळ स्वरूप कसं आहे? निर्गुण निराकार. देवाचं मूळ रूप कसं आहे? निर्गुण निराकार. त्याला आकार नाही, उकार नाही, रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही, जातपात काय नाही. त्याचं वर्णन करायचं झालं तर रामदास स्वामी करतात. हरी जेव्हा कोठेच नव्हते काही, जेव्हा कोठेच नव्हते चंद्र तारा सूर्यमयी, चंद्र तारा सूर्यमयी, अवघे शून्याची होते पायी, अवघे शून्याची होते पायी. कान्होबा तेरे तेरे तेरे, कान्होबा तेरे तेरे तेरे. तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली, तेथे एक ढालगज निर्माण झाली. जेव्हा कोठेच नव्हते काही, चंद्र तारा सूर्यमयी, अवघे शून्यची होते पाहे. कान्होबा तेरे तेरे तेरे, कान्होबा तेरे तेरे तेरे. ते समजण्याकरता त्याला संज्ञा दिली ब्रह्म म्हणून. वास्तविक त्याला नाम नाही, पण समजण्याकरता काय म्हणले? ब्रह्म. हां, ब्रह्मस्वरूप म्हणजे निर्गुण निराकार हे मूळ देवाचं स्वरूप आहे. मग निर्गुण निराकार हे एकटंच होतं बरं, जगात दुसरं काय नव्हतं. म्हणून अजून सुद्धा गावठी भाषेत भांडण चालू आहे बघा. कोंबडा आधी काय? मग अगोदर शून्यच होतं, म्हणजे अगोदर काय?
कळलं ना? शून्य म्हणजे काय? शून्य स्वरूपात परमात्माच होता, म्हणून प्रत्येक जण शून्यातूनच निर्मिती आहे. आम्हाला शाळेत पहिल्यांदा काय काढायला शिकवलं जाते? शून्य. हो, ते बायका भोपळा म्हणतात बालवाडीच्या, पण काढायला काय शिकवतात? कारण शून्यातून विश्वाची निर्मिती म्हणजे ब्रह्मातून. आणि त्याचं उत्तर पाहिजे असेल तर वेदात असं सूत्र आहे, एकोहम बहुशा, मी एकटाच होतो, पण एकले न कंठवेची म्हणून या येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, पंचही महाभूते भौतिके भिन्ने भिन्नेऊ. मला का देव कळून द्यायचा संतांना? देव मूळ स्वरूपात कळला की आकाराबद्दल भांडणं लागत नाही. आता आमची आकाराहून भांडणं आहेत, आकाराहून मतभेद आहेत, आकाराहून पंथ आहेत, आकारामुळे आम्ही एकत्र यायला तयार. बोला, ह्या गणपतीची पोरं त्या गणपतीला जात नाहीत, कारण ह्या गलीचा राजा ह्यो आणि त्या गलीचा राजा. हे चुकीचं आहे काय? बरोबर आहे का चुकीचं आहे? तिकडली अशी टरक्या डोळ्याने बघतात ह्याच्याकडं, इकडली पण दोघांचा बाप एकच. फक्त गलीत गेल्यामुळे त्याचं नाव बदललं. ते त्या लालबागच्या राजामुळं सगळीकडे झालं, ह्या गावचा राजा. अरे तो दुनियेचा राजा आहे रे, तुझ्या गावचा नव. देव कुणाच्या बंदिस्त राहत नाही. बरं, तो व्यापकत्वानं कळावा म्हणून आम्हाला सामान्यत्वानं देवाचं ज्ञान असल्यामुळं, विशेष ज्ञान नसल्यामुळं आम्ही काय करत बसलो? जर व्यापकानं सगळीकडेच देव आहे असं कळल्यावर भांडणं होतील का? मग वारकरी संप्रदायाला सगळीकडे देव सांगितलाय का एकच ठिकाणी सांगितलाय? विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी, सप्तही पाताळे भरोनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मोनी मानसे, विठ्ठल मोनी मानसे, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल विस्तारला जनी, विठ्ठल विस्तारला जनी. बोला, सप्तही पाताळे भरोनी, सप्तही पाताळे भरोनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, मूळ स्वरूपाचं वर्णन आहे. बरं, उपाधी नाम हे विठ्ठल लागलं असलं तरी जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा. म्हणून व्यापकत्वानं सगळीकडे आहे. मग आता व्यापकत्वानं सगळीकडे आहे तर दृष्टीसृष्टीवाद्यांचं असं मत आहे तर दिसत का नाही, आहे तर, आणि त्याच्या करतात आहे ऐसा देव अनुभवा म्हणतात. बघावं म्हटलं नाही तो खबर.
आहे ऐसा देव वदवावी वाणी आणि नाही ऐसा मनी, म्हणजे निर्गुण निराकार अनुभवावा, तो पाहावा नाही. मी आता सिद्ध करतो. काही क्वालिफाईड लोक मला प्रश्न विचारतात, सर तू डॉक्टर असून बी मूर्खासारखा बोलतोस. म्हटलं मूर्खच व्हावं लागतंय तरच पुढं शानपण येतंय. देवाकरता काय व्हावं लागं? मूर्खच आहे. महाराजांना विचारा, एरवी मी तरी, ज्ञानेश्वर महाराज स्वतःला मूर्ख समजतात. तुकोबार आहे, वेडा झालो. आणि त्यावेळी सगळ्यांनी सर्टिफिकेट कशाचं दिलं? येडा माझा जातो. आता तुम्हाला बायकोन येडा म्हटल्यावर गावातली शानं म्हणतील. आता माझी मला शाना म्हणत असेल, दवाखान्यात गेल्यावर शाना म्हणेल, काय कीर्तनला गेल्यावर शाना म्हणेल. दवाखान्यात गेला तर शाना, येडं गेलंय कीर्तनला. आणि त्यातल्या त्यात जर चुकून आता 4 पेशंट घराकडे गेले असले तर काय होईत असेल? तळपायाच्या त्यावेळी शाना म्हणाल का म्हणा ती? वेडं व्हावं लागतं. वेडा झालो, वेडा झालो, वेडियांच्या गावा गेलो. वेड व्हा. आणि संत वेडेच झाले. बरं तुम्हाला सांगू का, परमार्थ हा लहान होण्याकरता आहे बरं बाबांनो. परमार्थ मोठं होण्याकरता नाही. तुम्हाला परमार्थ लहान होणं शिकवतो. म्हणून तुका म्हणे जाण व्हावे. अगोदर म्हटले लहानपण देगा देवा, पण लहानपण सुद्धा कमी वाटलं तुकोबारायला. लहानाहुनी काय तुकोबारांची अक्षर आहेत बाबा. आम्ही कशा करता मारा लागलोय? लहाना करता का माना करता? बोला हार घालायच्या आधी कीर्तनला उभा करा. फोनवरच सांगते तारीख गेलेली आहे. इथं माझी सोय नाही. सोयीचा परमार्थ आहे का अवस्थेचा रे दादानो? अवस्थेकडे जाण्याकरता परमार्थ आहे. या मुद्द्याकडं आहे तर दिसत का नाही? व्यापक सगळीकडे आहे. अर्जुनाचा प्रश्न आहे, आमचा तर सामान्य नाही. बापुडी कौरवे का मारविषयी त्यांचे जीवे असता, असा प्रश्न केलाय गीतेत. तू सगळीकडे आहे म्हणतोस ना व्यापक. ज्यावेळी सांख्योग सांगितला ना, नैनम छिदंती, आणि त्याच्यातला शेवटचा नाहम, मला वाटतं न जायते मृयते नायम भूत्वा भविता वान भूया अजो नित्य शाश्वता न हन्यते ने हन्यमाने शरीरे, हा ज्यावेळी श्लोक सांगितला सांख्ययोगातला, मी अरे सगळीकडे व्यापक आहे, मी जातही नाही आणि येत नाही. शरीराचा नाश झाला तरी माझा नाश होत नाही, असं तत्वज्ञान सांगितल्यानंतर काय प्रतिप्रश्न केला? मग बापुडे, मग आमच्यात पांडवांच्यात आहेस, मग कौरवांच्यात आहेस की नाही? आहेस. मग कौरवांना का मारालास ते सांग. तो अर्जुन होता, नुसता कीर्तन ऐकणारा मुंडी हलव्या नव्हता. त्याने प्रश्न विचारले म्हणून आमच्या शंका निघाल्यावर लक्षात घ्या. नुसतं ऐकली नाही बरं गीता, प्रतिप्रश्न आणि कीर्तनात प्रतिप्रश्न करा बुवासनी. हायगाई करायची नाही, मग बुवाची कसोटी घ्यायला लागते. तुम्ही असं असं करताय त्यामुळे ते बी काय येईल ते बडबडताय, मग तेच खरं म्हणतात तुम्ही. नाही बरं, कीर्तन हा कशा करता असावं, आपल्याला आलेली शंका तिथंच विचारायची, हायगाई करायची नाही. बुवा नाही आलं तरी चालत, पण विचाराय हायगाई करायची नाही. अर्जुना, आणि हेच तर कीर्तन आहे सर. आणि तुम्ही सांगू का, खरं श्रेय श्रवण करणाऱ्या नाही. कीर्तनाचं खरं श्रेय कुणाला आहे? या हक्का नाही बरं. आम्ही सगळे भाडेके टट्टू आहे, त्यामुळं आम्हाला या कीर्तनाचा काहीही फायदा होत नाही. खरं आहे सर, आम्ही काही ना काहीतरी सूक्ष्म अंतरामध्ये काही ना काहीतरी लालसा ठेवूनच कीर्तनाला आलोय. बोला, यांच्याकडे काय लालसा आहे? फक्त आणि फक्त कीर्तन ऐकणं. यांच्याकडे लालसा काय? कीर्तन ऐकणं. काय जाताना पाकिट मागतात? बोला, दिला प्रसाद ठीक, नाही दिला मग खरे अधिकारी कोण? म्हणून ज्ञानोबारायांनी म्हटलं, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. श्रोत्यांना काय म्हणतात? महेश. पण आमचं बो मी पट्ट्या भारी ही सगळे ऐकणारे असं नाही बरं बाबा. हे महेश आहेत आणि ह्यांचीच खरी सेवा आहे. म्हणून तर ज्ञानोबारायांनी यांच्याकरता ओवी टाकली. एथ मनाचा मारू न करता, शरीराशी दंडू न देता, मोक्षाशे आयता श्रवणाची माझी. अरे नुसतं कीर्तन ऐकलं तरी मोक्ष आहे, करणाऱ्याला मिळेल याची गॅरंटी नाही.
पण ऐकणाऱ्याला मोक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही. अर्जुनानं गीता ऐकल्यावर मोक्ष आहे काय सांगितल्यावर? गीता ऐकून कुणाकोणाला सांगाय गेला भाऊबंदासनी? ऐकून मुक्त आहे. परीक्षित ऐकून मुक्त आहे. बरं लक्षात घ्या, मुद्द्याकडे या. आहे तर मग दिसत का नाही? त्याला अज्ञान म्हणतात किंवा भ्रम म्हणतात. पहिलं स्वरूप सांगतो. पहिलं स्वरूप कळलं की बाकीचे कळून घ्यायची गरज नाही. तोच सगळीकडे असा निश्चय झाला की मग आमच्यातली भांडणं मिटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी गणपतीचं वर्णन करताना देवा तुची गणेशू दोन मांडलं का? श्री गणेशाय नमा लिहिलंय. नमो जिआद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू. आता ऐका गणपतीचा केवढा आहे, किती मोठा आहे. अकार चरण युगुल उकार उदर विशाल निमकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही जेत एक वटले. मग तिथं मूळ गणपती आला. ते तर अक्षर ब्रह्म प्रगटले आणि ते मिया गुरुकृपान मिले आदिबीज. असा गणपती कळावा. सांगू, जेवढा हे आकार आहे ना, आकार म्हणजे जेवढं जेवढं दिसते डोळ्यानं ते गणपतीचं 2 पाऊल आहेत का? आकार चरण युगुल कशावरून सिद्ध करतो? बळीच्या दारात गेला वामन रूप धारण करून. कुठला अवतार घेतला? वामन म्हणजे बटू. बटू म्हणजे 1.5 फुट्या. उंची किती होती? 1.5 फुटच. 1.5 फुटापेक्षा जास्त नव्हता. आणि बळीच्या दारात गेला आणि म्हणला दान दे भगवती भिक्षान दे. एकच आहुती शिल्लक राहिली होती बळीला चक्रवर्ती सम्राट राजा करण्याकरता. किती? 1 आहुती दान केली की तो अखंड विश्वाचा कोण होणार होता? मालक. म्हणजे राक्षसांचं राज्य आलं असतं. कशावरून आकार? आकार म्हणजे गणपती किती आहे का बरं? अशा व्यापकत्वानं देव कळून घ्या. आणि व्यापकत्वानं कळलं की मग भांडणं होत नाहीत, पार्टी दिसत नाही, कुठे गेलं तरी सगळीकडे देव आहे ही प्रचिती आल्याशिवाय. आणि हेच वारकरी संप्रदायाचं उद्दिष्ट आहे बरं. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्वाने याय पाहिजे, अभंगानं नाही. आम्हाला अभंग पाठ आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आलाय का अनुभव? सत्यत्वानं नाही, फक्त माहीत आहे पण सत्यत्वानं प्रचिती नाही. सत्यत्वानं प्रचिती आली की सगळीकडे देव दिसतो. त्याच्याकरताच मी सांगायला लागलोय. ऐका बरं, दिसत का नाही याच्यावरून वाद चाललाय. म्हणून मी सांगितलं दिसत का नाही, कौरवांच्यात आहेस मग त्यांना का मारतोस? मग तिथं भगवंताने अर्जुनाला सांगितलं तैसे नो हे गा पारता हा विचार असे अरुता व्यक्ता आणि अव्यक्ता अंतर असे. व्यक्त स्वरूपात मी तुझ्या समोर आहे आणि अव्यक्त स्वरूपात सगळीकडे आहे. अव्यक्त स्वरूपात सगळीकडे देव आहे का नाही? विश्वातला देव नावाचं तत्व काढल्यावर विश्व चालेल का एवढं सांगा म्हणजे काम झालं. विश्वातलं देव नावाचं जे एक तत्व आहे ते काढलं तर विश्व चालेल काय मरल? बोला की. तुमच्यातलं एक चालवणारं फिरवणारं तत्व आहे, त्याला आपण काय म्हणतो? आवडी आवडी कलेवरा कलेवरी असं वर्णन आहे पुढं. कलेवरा कलेवरी आहे ते व्यापक तत्व आहे. सर्वांगठी राम देहादेही. त्याची सोप्या भाषेत पाहिजे असेल तर, अजून सोपं पाहिजे असेल तर ब्रह्म दिसे उघडे. कुणाचा अभंग आहे? चांगदेव 65चा अर्थ मुक्ताईनं कुणाला? चांगदेवाला सांगितलं. ऐका बरं. चांगदेव स्वस्ति श्री वटेशु जो लपोणी जगदावासु दावी मग ग्रासू प्रगटला करी प्रगटे तव न दिसे लपे तवा भासे प्रगट. कुणाला कळलं त्यांनी मला फोन करून सांगा. प्रगटे तव न दिसे लपे तव आभासे प्रगट ना लपाला असे न खोमता जो. सो बहु
बहु जव जव होय तो काहीच नव्हे आणि काही नव्होनी आहे अवघाची जो. काय ब्रह्माचं वर्णन केलंय, एकविधतेचं काय ओव्या त्या अद्वैत तत्वज्ञानाचा उच्च कोटीचा ग्रंथ म्हणजे चांगदेव 65. सोने सोनेपणा उणे न येताची झाले लेणे तैसे न वेचिता जग होणे अंगे जया. जगाचं जगपणही मोडत नाही आणि त्याचं देवत पण मोडत नाही आणि तो एकटाच सगळीकडे खेळतो. हे देवाचं विशेषत्व आहे. अशा पद्धतीने देव कळावा. मग पार्टीचाही गणपती नाही आणि कुठलाही गणपती नाही. आता आकार सांगायला लागले गणपतीचा. आकार म्हणजे काय? पाऊल. कशावरून? बळीनं गुरुच्या विरुद्ध जाऊन राजा पण जाऊ दे म्हणला, पण मी माझ्या दारात आलेला माणूस जर विनमुख पाठवला तर मला ते सार्वभौम राज्य काय करायचं आहे. म्हणून कुणाचं राज्य यावं म्हणतात का? भामट्यांचं नव्ह का? हे कशा करता? आता समजा 1 मिनिट थांबून जर शेवटची आहुती जर यज्ञात समर्पण केली असती तर काय झाला असता? चक्रवर्ती सम्राट. पण त्यानं आपल्या सम्राटकीचा विचार केला का याचकाचा? कुणाचा विचार आहे? याचकाचा. म्हणून बळीचं इडापडा टळो आणि बळीचं राज हो म्हणतात. हो म्हणतात. बरं, बळीसारखा आणि रामासारखा राजा भूतलावर झाला नाही. आणि त्या रामावर कोणतरी तो व्हिडिओ आलेत बघा आता, संभाजी ब्रिगेडचा कोणतरी पट्ट्या काहीतरी खालच्या लेवलला जाऊन बोलायलाय. जोड्याने हाणलं पाहिजे. ह्या लेखाची लायकी काय? आता मी पत्ता काढा सांगितलाय त्याचा. मोर्चा नेणार म्हणून नेणार. निश्चितपणे वारकऱ्यांचा मोर्चा नाही कोण आलं तरी एकटा जाणार. आमचा राम तुला मान्य नाही ना तर रामावर तुला टिप्पणी द्यायची काय गरज नाही. तो आम्हाला प्रिय आहे, आमच्या हृदयात बसलेला आहे. तो म्हणून बायकोला सोडून दिली, अमुक केलं तमुक केलं, खालच्या लेवलला जाऊन बोलायलाय. ती तुझी बायको नव्हे रे, घरला जा. तुझं काय योगदान आहे समाजाकरता? जाऊ दे बरं. आता किती बोललं तर आमचं हिंदू पेटून उठत नाहीत. म्हणे ना तिकडं हम दो हमारे दो, आम्हाला काय करायचं? याच्यामुळं आमच्या धर्मावर येईल तुल कोण बी आणि काय वाटेल ते बोलायला बोलतात का मोमेडीन लोकांच्या धर्माबद्दल कोण? आणि बोलला तर चिता सोडतात का? युनिटी आहे. काय आहे? युनिटी आहे. आमची युनिटी नाही. आमच्या फडाफडातनी 4-5 पार्ट्या. खरंच सांगा फडकर यानो, सगळ्यांचा बाप कोण? पांडुरंगच काय दुसरा? मग तुम्ही का फडफडालाय मध्ये? किती अज्ञान व्यक्त करावं माणसाने बरं. म्हणून सर मी कुठल्याच टीममध्ये नाही. माझा मी स्वतंत्र आहे. मला आवडतही नाही ते. पण आमचा फड बी असा नाही की मी कुठल्या फड परंपरेचा नाही असं नाही. आमची ज्ञानेश्वर महाराजांची परंपरा आहे. सामान्य परंपरेतला मी पण नाही, पण त्या परंपरेचा मला अभिमान आहे. याचा अर्थ मी माझीच परंपरा रेटेन असं नाही. संतांनी आपली आपली परंपरा मोडून जर सगळ्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा आम्ही तेच करायला लागलो तर काय उपयोग आहे का परमार्थ करून? परमार्थ हे अज्ञान घालवण्याकरता आहे, अज्ञान वाढवण्याकरता नाही दादा. माना आपल्या आपल्या परंपरेचा निश्चितपणे अभिमान असावा. पण धर्माकरता ज्यावेळी ग्लानी येईल त्यावेळी सगळ्या परंपरेने काय करायला पाहिजे? एकत्र यायला. माझं हे म्हणणं आहे. माझ्या परंपरेचा मला अभिमान आहे म्हणून मी रूपाचा म्हटला, तुम्ही ध्यानाचं म्हटला. ध्यान आणि रूप कोणाचं आहे? विठ्ठलाचंच आहे काय माझं आहे? ध्यानही त्याचंच आहे आणि रूपही. मग तू ध्यान म्हणतोस का आणि तू रूप म्हणतोस का म्हणून भांडायची काय गरज नाही ना. हे बघा, आपल्या आपल्या कुळ परंपरा शेजाऱ्यावर लावतो. या तुमच्या कुळातल्या कुळ परंपरा वेगळ्या असतील. बाबा सांगून गेला वर तिकडच्या मसोबाला दिल्याशिवाय भात कापायचं. तू शेजाऱ्याला जाऊन सांगतोस तू बी येऊन काप म्हणून. तुझा काय संबंध? तुझा तू काप, नाही तर मर जाणार. का जगाला सांगायची गरज आहे का तिथं जाऊन तू बी काप म्हणून? काही गरज नाही ना. आपली परंपरेचा निश्चितपणे त्याचा स्वाभिमान असावा, अभिमान नको. अभिमान वेगळा आणि स्वाभिमान वेगळा. त्या त्या परंपरेचा स्वाभिमान असावा. अभिमान नसो बरं. अभिमान
नाशाला कारणीभूत आहे. स्वाभिमान उद्धार करतो. याचा धरीन अभिमान, आपुले करीन जतन, तुकोबाराय म्हणतात. मी माझ्या वारकरी परंपरेचा, माझ्या घराण्याचा परंपरेचा काय धरीन? अभिमान. अभिमान धरतात बरं, आणि धरावा स्वाभिमान असावं बरं, पण अभिमान नसावा. या मुद्द्याकडं देव कळून देतून पुढं जातो. कारण हा अभंग इतका चिंतनीय आहे सर. सहजासहजी एका कीर्तनात सोडवा म्हटलं तर शक्य होणार नाही. माझ्यासारख्या शेंबड्या बुवा महिनाभर बोलल. खरं आहे बरं. निर्गुण निराकार सांगायचं एवढं सोपं नाही बरं. एका अँगलनं चालू आहे आपलं. निर्गुण निराकार व्यापक आहे, मग तो सगळीकडे मावतो का? तर हो. त्याला उत्तर कशावरून दिलं? पुरावा देतो पुराणातला. किती पावलं जमीन मागितली? होता केवढा? होता किती? 1.5 फूट. मला आकार चरण युगोल सांगायचं आहे. आकार एका पावलात सगळा आकार व्यापला. एका पावलात सगळा आकार व्यापला. केवढा पाय असेल बघा आता. हां, कुठल्या डमकात बुडवत आहे तेवढं सांगा आता. एका पायात आकार व्यापला, एका पायात उकार व्यापला. आता बोल बेट्या, तिसरा पाय कुठं? बळी धन्य का स्वतःचं मस्तक दिला. आणि देवाचा मस्तकावर पाय यायला अनंत आणि हजारो जन्माचं काय लागेल? म्हणून बळीच्या दारात वाचमन म्हणून राहिला. काय बळीची ताकद आहे. तिसरा पाय काय दिलं? मस्तक. बरं, मस्तक. माझा मुद्दा इथं संपला. म्हणजे आकार चरण युगुल म्हटलेलं असत्य ठरू शकत? गणपतीचं पोट मोठ का? शास्त्रीय दृष्ट्या सगळ्यांचे दोष आत पोटात सामावण्याकरता असा एक अर्थ घेतला जातो. आणि सगळं जो ही पोकळी दिसते ना, पोकळी इथं पासून आकाशापर्यंत, हे काय आहे? गणपतीचं पोट. मग आता आमचं कीर्तन कुठं आहे? मग तुमच्या गावात असं डबकं आहे त्याला बुडवायसारखं? बोला बाबा. असा व्यापकत्वानं गणपती कळला ना की मग त्याच्याबद्दल आस्था निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. माझा उजव्या सोंडेचा, आता इथं मंडळाची पोरं आहेत का नाही माहीत नाही, त्याला द्यायला ते 5 नारळ घेऊन येतात बघा. नवास केलेला गप आणून देत नाहीत, वाजवीत. एवढा त्याला भीक लागल्या तुझं नारळ वाजवीत आणून घ्यायला. अरे भावा करता तो आमच्या करता 5 नारळानं खुश होतो. तो नारळ बघत नाही. नारळा पाठीमागचा काय भाव असावा? भाव शुद्ध असावा. सोनं दिलं कोणी? देवाच्या बायकोनं. तिचं नाव सत्यभामा. आणि रुक्मिणीनं काय द्यावं? बोला बोला. रुक्मिणीनं काय द्यावं? मग तुळशी पानवालीकडे गेला का सोनवालीकडं? मग वाजवत जाते तिच्याकडे जाईल. अरे याला प्रेम द्या, त्याला दुसरं काय नको. मयेव मन धत्स्व मयी बुद्धी निवेशय निवसिष्येषि मयेव अथ ऊर्ध्वन संशया. मन आणि बुद्धीचा निश्चय करावा म्हणजे मन चंचल होत नाही. बुद्धीचा काय पाहिजे? परमार्थिक लोकांनो ध्यानात ठेवा. बुद्धीचा निश्चय करा. एक विठ्ठलच प्रमाणित देव मानायचा. असं जर झाला बुद्धीचा निश्चय, मग बुद्धिनिश्चयात्मक ज्ञान आहे. बुद्धीचा निश्चय नसेल तर ज्ञान होणं दुरापास्त गोष्ट आहे. बरं, मग किती उड्या मारा, किती कीर्तन करा, किती भजन करा, काय करा, जर निश्चयात्मक ज्ञान नसेल. संतांचं निश्चयात्मक ज्ञान होतं काय? दुसरं काय होतं? एक गाऊ आम्ही एक गाऊच म्हटले का दुसरं म्हटले? आमचं कसं आहे? बोला की. कशाला गा तालिया माघवारीशनं आलं की भुक्याची पुडी कोपऱ्यात ठेवतंय, भंडाऱ्याची पुडी उचलतंय. मी म्हणत नाही बरं, ज्ञानोबरांची प्रमाण आहे. कुणबट कुळवाडी आनंद दैवत मांडणी आणि आदिलाची परवडी करीत असते. ज्ञानोबरांचं प्रमाण कसं आहे? कुणबट कुळवाडी आधी आणलाय, त्याला कोपऱ्यात ठेवला आणि दुसरा घेऊन निघालं तिकडं. बरं,
इथं तरी थांबल देवीच्या स्वरूपात, तर तिला बी तिथं ठेवत चैत्रात निघालच होती बाकडं. ज्योतिबाला तरी थांबते, मी म्हणत नाही. याला व्यभिचारी भक्ती म्हणतात. कसली भक्ती? व्यभिचारी. म्हणून मग व्यभिचारी भक्ती होऊ नये म्हणून सर्वत्र देव पाहण्याकरता निर्गुण स्वरूप कळावं. काय कळावं? एक निर्गुण रूपानं तोच सगळीकडे व्यापलेला आहे. मग संतांना कळल्यानंतर काय म्हणतात बघा, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. आज इकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आज इकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखील लोचनी विठे सहित पाऊले. गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. बोला नाचो विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आज जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. आनंद रे विठोबा झाला माझे मनी, देखिले लोचनी विठे सहित पाऊले. आनंद रे विठोबा देवाच्या निर्गुण स्वरूपाचं ज्ञान झाल्यानंतरचं वक्तव्य कसं आहे तुकोबरायांचं, त्याला ज्ञानोत्तर भक्ती म्हणतात. बरं, आमची ज्ञानपूर्वही नाही आणि ज्ञान लक्षणाही नाही. ज्ञानोत्तर अजून लांब, अजून आमची ज्ञानपूर्वही भक्ती नाही. देवाचं ज्ञान झालंय का? ज्ञानपूर्व चालू आहे आमचं. झालं का? बोला. नाही व्हायला. मला वय नाही, तुम्हाला झालं असलं तर नमस्कार करतो. अजून मला निर्गुण निराकार करायनी. ज्या दिवशी पत्नीत सुद्धा देव दिसेल ना, काय म्हटलं मी? पत्नीत. एकदाच कीर्तन ऐकलं का आमच्या दंडवत स्वामींनी. नाथांनी सांगितलं विठ्ठल व्यापक परब्रह्म आहे आणि तो सगळीकडे आहे. साधुबोध झाला तो नुरोनिया. तेव्हापासून दंडवत स्वामींनी दिसल त्याला देव म्हणून दंडवत घालायला सुरुवात केली. दिसल त्याला. आणि संतांना सगळीकडे देवच दिसत होता. कशावरून? एक प्रमाण देऊन सांगतो आणि पुढे जातो. मोठ्या संताचं प्रमाण देतो, जो कधीही पंढरीला गेला नाही. त्याचं नाव सावता काका. आमच्या संतातला कोण? वाऱ्या न करणारा संत आमच्या संत परंपरेतला कोण? सावता माळी. बरं, कधी पंढरपूरला गेला नाही, पण पंढरीचा पांडुरंग त्याच्या शेतात आला गा. 8 गुंठ शेत होतं, पण त्याला देव कुठं दिसत होता? कोथिंबीर म्हणजे देव, कांदा म्हणजे देव, कांदा मुळा भाजी, अवघी
कांदवाल्यासनी कळालाय बघा ह्यो. आमची कांदा मुळा भाजी हक्कानो दुसऱ्या तिची माझी. शेताकडे गेल्यावर आपली खुडता का दुसऱ्याची? खरं सांगा. भांगला गेला की आपलीला हात लावत नाहीत आणि त्यातनं गावली तर कबूल बी करत नाही. ऐका बरं, नामदेवरायांचा सीमित व्यापक परब्रह्म न कळल्यामुळं नामदेवरायांचं अज्ञान घालवण्याकरता देवानी नामदेवरायाला सांगितलं अजून तुला मी कळलेला. आणि मग म्हणले कळल्यानं नाही तर मग कळा नाही कसं म्हणतोस, माझ्यावर जेवतोस खातोस पितोस, नाही तुला कळलेला नाही मी. मग कळला नाही तर मग म्हणलं आम्ही शिवाशिवीचा खेळ खेळूया, मी लपतो तेवढा उडकून काढ. पंढरपूरपासून आरणपर्यंत पळत गेलेत दोघंजण. ह्यो पुढं नामदेव पाठीमागं. पळत पळत आला आणि सावता काकांच्या मळ्यात आला आणि देव दिसायचा. सावता काकांच्या कुठं आला देव? मळ्यात आला. सावता काकाच्या पाठोपाठ नामदेव आले आणि मळा सगळा काय करायला लागले? शोधायला लागले. कुठं आहे देव, कुठं आहे देव? सावता काका खुरपालते. तुम्ही देवाला बघितला का? काय म्हणाले असतील सावता काका? देवाशिवाय मी दुसरं काय बघतच नाही. काय म्हणले सावता काका? देवाशिवाय मी दुसरं काय बघत नाही. कशाला थापा मारत म्हणला? कधी पंढरीत आलेला बघाय नाही तुला? काय म्हणला? सांग म्हणला तुझ्या मळ्यापर्यंत पांडुरंग पळत आलेला मी बघितलाय, खोटं बोलू नकोस. अरे खरंच किरण नामा म्हणले, मी सगळीकडे देवच बघायला लागलोय, तुला दिसत नाही ते काय करू? मग तुझ्यात आहे का म्हणला? आहे की म्हणला माझ्या. भांगल त्याला खुरप घेतलं आणि सारनं पोट फाडलं. काय फाडलं? पोट फाडलं. नुसतं हनुमंतानंच फाडाय नाही, आमच्या संतांनी बी फाडलंय का? पोट फाडलं आणि दाखवलं, बघ यो बघ तुझा पांडुरंग आत बसलाय. त्यावेळी नामदेवरायानं कळलं की माझ्यापेक्षाही भक्ती करणारे अजून अशी आहेत, खरं उजेडात नाहीत. आणि भक्तीवालं उजेडात येत नाहीत, ही भामटेच कीर्तनकार उजेडात आले. 51,000 1,000 नुसता पिंगळा म्हणून 1.25 लाख घ्यायला या क्या. अरे त्या पिंगळ्याला इस्तू लावला. काय करायचं? आणि तुम्ही बी लई बोलत नाही, मी तुम्हाला बी तसलाच पाहिजे. काढा वर्गणी, आम्हाला उतार्याचं बी नाही. पेट्रोल अंगावरच. गावातला आहे अतिपरिचयात. मला सगळी विदर्भातली बोलवा लागलीत. 50,000 देतो म्हणतात. चला, मी धंदवाला नाही म्हटलं, जावा तिकडे, मला यायचं. खरं आहे बरं. भाऊसाहेब गुरुजींच्यात कीर्तन झालं सर, सगळी त्यांची विदर्भातले शिष्य आले होते. तुम्ही आमच्या भागात चला, ॲडव्हान्स द्याल तर 25,000, बायकोला दे म्हटलं, मला नको दे. गुरुजी म्हणले गपरे, त्याला काय पैसे द्यायला लागला असं तो बाडीत मारीन म्हणले गुरुजी. तू सेवाधारी माणूस आहे, अजिबात तिकडं तू जाऊ नको, आला तर घेऊन जा, नाही तर राहू दे. नाही म्हटलं, मी कमर्शियल बुवा नाही. बरं, आज तू 50 दिल्यावर घेतो, 1000 कीर्तन करेल का? आणि लालसा लागली ना माणसाला, वाईटावर केलेला माझा सगळा परमार्थ काशीत जाईल रे दादा. याजसाठी केला तो 8 फुकट जाईल, फुकट. ऐका, पोट फाडून दाखवलं आणि मग सांगितलं, अरे माझ्यातच काय, माझ्या मळ्यातल्या प्रत्येक गोष्टीत माझा काय आहे. आणि नामदेवरायांनी निरखून पाहिल्यानंतर कोथमिरीत सुद्धा काय दिसायला लागला? देव. कांद्यात काय दिसायला लागला? देव. मग आम्हाला का दिसत नाही? तेवढं क्लिअर करतो, उरलेला अभंग कवा तरी परत सोडवतो. आम्हाला भ्रम झालाय. भ्रम 2 प्रकारचा, त्याला वेदांतिक परिभाषेमध्ये अध्यास म्हणतात. मी वेदांतिक परिभाषा वापरत नाही. का वापरत नाही सर? अध्यास कुणालाच कळत नाही. भ्रम म्हटलं की सगळ्यासनी कळते. अहम अध्यास, मम अध्यास म्हणतात. अध्यास म्हणजे आहे ती वस्तू न दाखवता दुसरीच दाखवणे. खरी बाजूला राहते आणि खोटी दिसल्याशिवाय राहत नाही. मग त्याला स्थाणुपुरुष, रज्जू सर्प, शुक्ती रजत असे उदाहरणं दिलेले आहेत. म्हणजे दोरीवर काय दिसणे? साप. शिपीवर काय दिसणे?
सांदी, स्थानूवर काय दिसणे? पुरुष. एक दृष्टांत देतो म्हणजे आम्हाला काय झालंय, आम्ही संसारातली लोक, संसारात अनंत जन्माचे संस्कार संसाराचे असल्यामुळं आम्हाला संसारच दिसणाऱ्या सगळ्या वस्तू काय वाटायला लागल्या? सत्य. आता दिसणारी एकही वस्तू सत्य आहे का? त्याला एका भाषेत तुकोबारायांनी सांगितलं, येरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती. दोरीवरचा साप आधी नव्हता, आत्ता नाही, पुढेही नाहीत. पण कुठपर्यंत? जोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत. ज्ञान होत नाही तोपर्यंत साप दिसल्याशिवाय राहत नाही. तसं आता सांगतो, सापाचं चालू म्हणून सापाचं उदाहरण देतो आणि पुढं जातो. आम्हाला सगळीकडे देव का दिसत नाही? गणपती विठ्ठल का वाटत नाही? दत्त विठ्ठल का वाटत नाही? एक काम करायचं, रोज तुम्ही गणपतीचं दर्शन घेताना त्याच्या स्वरूपाला दर्शन घाला, पण त्याच्यात कुणाला पाहायचं? माझा असाच क्रम आहे सर. मी कुळदैवत ही पुजतो, ज्योतिबालाही जातो, आईला बी जातो, पण आईला बी देवीच्या स्वरूपात नाही तर कुणाच्या रूपात पाहतो? आई बी खुश, आपण बी खुश. जायचं देवीला नाही ना. माझ्या नित्य मानस पूजेमध्ये माझे सगळे कुळदैवत, मूळ दैवत, ग्रामदैवत सगळ्यांना नमस्कार करतो. नाही असं नाही, पण तिथं कुणाला पाहायचं? कुणाला पाहायचं? भास झालं ना. मग तुमचं मन एकवीत झाल्याशिवाय राहत नाही. गणपती गणपती म्हणून बघायला लागलंच किस काटलं बघा. मग वाकड्या सोंडीचा आला आणि हे कडचा आला. गणपती ब्रह्मस्वरूपात पाहिला. म्हणून गणपती कोण आहे? अथर्वशीर्ष वाचलं का कधी तुम्ही? त्वमेव प्रत्यक्षम तत्वमशी. ते तत्व आहे. म्हणजे तत्व म्हणजे कोण? तो व्यापक ब्रह्मच आहे ना. विठ्ठल कोण आहे? तत्वच आहे. एक तत्व नाम दृढधरी. तत्वानं परमात्म्याला जाणायचं, बाकीची रूपाला वरच्या सोंगाला भुलायचं नाही. याच्याकरता दृष्टांत देतो तुम्हाला. बघा कसा गंमत काय होते फक्त भ्रमानं बघा. रिटायर्ड झालेले आजोबा घरातले, त्याला काय काम असते घरात? हां, त्याच्याकडे काम काय असते? ते आपला अनुभव सांगत असते. ती घरातली कोण ऐकत नाही त्याचं. मी असं असताना असं केलं, तसं केलं, ह्याव केलं, त्याव केलं. ते घरातल्यासनी आवडतंय. सांगा बरं, 20 वर्षापूर्वी इथं काहीच नव्हतं, पाणी बी नव्हतं. पाऊस पडला तर शेतं पिकायची. नुसते आम्ही, मग ते सांगतंय, नुसतं आम्ही माडगं पिऊन राहिला आणि आता तुम्ही तांदूळ इसकटा लागलाय. खरंच सांगा, म्हाताऱ्याला तांदूळ इसकटल्याला आवडतात का? एक तांदळाचा दाणा जरी पडलं की सुनेकडं असा डोळा करून बघतोय, कारण त्याला त्या तांदळाची किंमत माहिती आहे. तो तांदूळ कमवण्याकरता काय काशी केली आहे ते त्याला माहीत आहे. बरं, ते त्यांना आवडत. ती काय म्हणतात, तुमचा जमाना काय सूर्य एकंड याला रे तुझ्या जमान्याच्या. सांगा बरं, तत्व आणि ज्ञान हे कधीच बदलत नाही. ते नित्य आणि नूतन आहे. बरं, ज्ञान बदलत नाही. बरं, लक्षात घ्यायचं. फक्त आपण काय वागतो, ही मागच्या पिढीतली म्हणजे अनाडी आहेत, शिकलेली नाहीत. अरे त्या अनाड्याकडे जे आहे ते शिकलेल्याकडं ती संस्कृती संपन्न आहेत. फक्त तू शिक्षणानं संपन्न आहेस. ती कशानं संपन्न आहेत? आणि शिक्षणापेक्षा केव्हाही संस्कृती श्रेष्ठच आहे. शिक्षणापेक्षा संस्कृती. एक सांगू का, देवापेक्षा आणि धर्मापेक्षा स्वतःला कुणीही मोठं समजायचं नाही. मग तुम्ही किती जरी मोठे झाला तरी. हा माझा ठाम. आणि हे संस्कार द्या बरं मुला. ऐका, आजोबाला म्हणले आता घरात लुडबुड करू नका, नातवाला घेऊन काय करायचा, देवळाकडे जा. ते मी म्हणतोय चल कुठे ह्याच्या झंझाटात पडतं. नाटू बी बेंडल असते, त्याला माहित आहे आजार रिटायर्ड झाल्या म्हणजे त्याच्याकडे काय आहे. ते खेळण्याच्या दुकानात गेलं. खेळण्याच्या भ्रम सांगालोय सर. खेळण्याच्या दुकानात गेल्यावर म्हणले आज आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे. माझा म्हणला काय खायला देऊ का रे? नको. बॅट बॉल देऊ का रे? नको म्हणालं. तिथं एक रबराचा अस्सील नाग असा झोंबलाता, लोंबालता. ते म्हणलं आज आम्हाला साप पाहिजे. कसला साप? आणि अस्सील
नाग. अरे साप कशाला म्हणलं, बॅट बॉल घे. नको, तुला काय करायचं तिथं बी आजाला कुठं चॉईस आहे. नातवाच ऐकायला लागतं काय, तुझं मत चालतंय आणि तरी बी म्हणते माझ्याशिवाय काय चालत नाही, गस बोंबलत. अरे स्वतःच बघा. रिटायरमेंट नंतर फक्त स्वतःचा विचार करा, अन्याचा विचार करू नका. कोण तुमचं नाही बरं, हे निदान मरतान तरी कळावं रे बाबा. म्हणजे मुक्त व्हाल. मुक्त होणं म्हणजे काय, संसारूपी झंझाळातनं बाजूला. मुक्त म्हणजे काय, वर तुला गठोळं बांधून ठेवले मुक्त करायला. या प्रपंचातून मुक्ती आहे. गेलं ते, त्याने घेतला साप. आणि हे दुपारच्या टायमाला कारभार होता. कुठं कारभार होता, दुपारच्या. आता त्या पोराचा एक स्वभाव आहे, खेळणं घेतले की दुसऱ्याला दाखवायचं. ते आता आजीला दाखवतो म्हणाला आणि गेलो घरात. काय घेऊन, आजी दुपारी झोपली. ती उठून बघितलं, जा रे मागणे ये जा म्हणाली. तुझं खेळणं का फेळणं म्हणाली. बघणच काय म्हणाल, तसाच छातीवर ठेवला आणि गेलं ते. आता पुढचा तुम्हाला काय झालं असं ते तुमचं. आता आजी झोपत न उठली, उशावर काय आहे. आता सापाचं यथार्थ ज्ञान आहे का, आणि नागाचं तुम्हाला एकच ज्ञान आहे, ह्यो डसला की जगत. आणि तो कुठं आहे आता. आजीचं काय झालं असेल, साप म्हणाली बोबडी ओळणी बेशुद्ध पडली आजी. आता भ्रम सुरू झाला. आता काय सुरू झाला, हा. बाजूला साप म्हटल्यावर बाजूच्या खोलीत सुना झोपल्या. त्या आल्या. साप कुठं होता, आणि कुणाच्या, सासूच्या. आता सीता आजी घ्यायची नाही, पोरग्याला आजी आणि सुनसनी सासू. कच्ची कच्ची सुन सासूच्या अंगावरला साप काढील, तिनं हात वर करा. दोघी लांबनच, एक त्यातली मायाची होती ती लांबनच उसकुस करा लागली. तिला तरी पुढं जायचं कुठं धाडस आहे. कुणाला आपला जीव नको आहे. ऊस केला जायना तर थोरलीन मागं वडली, गबस औषधा वाचून करूच गेली. काय म्हणली ती, काय ऊस फूस करू नकोस, ऑलरेडी सापान आपला कारभार केलाय. सासू काय बोलत नाही, चालत नाही, जाऊन दे तिकडं म्हणाली. गेलायच म्हणा लागली. गेले म्हटल्यानंतर ती म्हणली मालकासनी तरी कळवूया. मालकासनी फोन लावला. ती शेताकडे गेलेली. पोरं पळत आली. पळत आईच्या अंगावर काय आहे, साप आहे. कचा पोरगा जाईल का पुढं, ऐका बरं. का म्हणे तुझं सोडविना एका चक्रपाणी. ती पुढे गेली असतील काय, खाल मानून घालून वर. बोला की, करा एकदा मेल्याला साप ठेवून अंगावर, बघा कोण कोण येते तुमच्याकडं. आणि जोपर्यंत हे ज्ञान होत नाही ना, जन हे सुखाचे, तोपर्यंत तुमच्या अंतःकरणात विरक्ती निर्माण होत. भ्रम गेल्याशिवाय तुम्ही शुद्धीवर येत. आता आम्ही भ्रमात आहे का कुणावर, घरच्यांच्या जीवावर नाचा लागलोय का कुणाच्या जीवावर, देवाच्या जीवावर नाचा रे. मग तुम्हाला जगात कोणही तुमचं वाकडं करू शकत, काळ सुद्धा तुमचं वाकडं करू शकत नाही. पण भ्रम काढून टाकावं. सगळीकडे देव आहे बरं, जाईल तिथं आहे. माझ्यासारख्या शेंबड्याला अनुभव देतो तो. माझे पुष्कळ अनुभव आहे सर, म्हणून मी एकटा येण्याचा प्रयत्न का करतो. एकांतात देवाशी संवाद. लोकांतात हे कीर्तन आहे, हे लौकिक का करताय. एकटा येताना जाताना कोणाचं स्मरण करीत जायचं असेल. आता तुम्ही या म्हणून 50 फोन पोचलाय म्हणून कशाने केलाय नाही. एकटा बुवा गेलाय, पोचलाय म्हणून सकाळी तरी फोन कशाचा, ह्याच्यावर तरी बुवान तारखा द्यायचं का नाही ठरवलं. गर्भित अर्थ लक्षात घ्या. तुमचं कोण नाही, पण परमात्मा जाईल तिथं. जे ते जातो ते ते तू माझा.
आणि त्याला सांगाती केला की मग भ्रमाची सगळी बाहेर जातात बरं. मग हा भ्रम गेला. म्हाताऱ्यानं सगळ्यांना सांगितलं, कोणीही कान मान घालून बसले नाही. शेवटी म्हणला मला म्हातारीशिवाय पर्याय नाही आणि मीच म्हणला उचलतो साप. आणि म्हाताऱ्यानं साप उचलला बरं आणि सांगितलं ह्यो रबराचा आहे. आता रबराचा हाय कळल्यावर सगळ्यांचं सगळं कळल्यावर परत पोरांच्या नावावर एपडीला ठेवील ते. ठेवील काय? मरेपर्यंत ठेवू नका, खुट्टी ठेवून राहा ना तर मरशीला म्हाताऱ्यानं. एवढं कीर्तनातनं घेऊन गेला तरी पुष्कळ झालं. खरं आहे बरं. मरेपर्यंत आपल्या हातात एखादी तरी खुट्टी ठेवा. आताची कार्टी तुम्हाला जगू देणार, लक्ष ठेवा बरं या कीर्तनाचं. आणि मरेपर्यंत परमात्म्याला विसरायचं नाही. बस बरं. म्हाताऱ्यानं ठाय मोकळून रडला. ज्यांच्या करता आपण आयुष्य खर्च करावं त्या एकानेही आपल्याला वाचवलं का? वाचवलं सांगा बरं. डॉक्टरांनी सांगितलं घराकडे न्या. आता ह्याचा काही उपयोग नाही. त्यावेळी कुणाच्या नावाने बोंबलणार रे तुम्ही? कुणाच्या? अंतिम सत्य काय? परमात्मा आहे बरं. मी सर माझ्याकडे ज्यावेळी टोकाचं पेशंट येतंय ना, टोकाचं, त्याला मी खायला प्यायला घा म्हणत नाही. बाकीचे डॉक्टर काय सांगतात, आता ह्याला जाईल तेवढं घाला. मी तसं म्हणत नाही. का? त्यानं खालंय बी भरपूर, प्यालंय बी भरपूर, आणि आता आणि कुठं त्याच्या नरड्यात कोंबायचं. उपयोग आहे काय त्याचा? त्याला एकच बरं त्यांच्या घरातल्यासनी सांगतो, याच्या पुढं नामाचा गजर करा. निदान मरतान तरी ऐकत मरू दे. तो मोक्षाला गेल्याशिवाय राहणार. खरं आहे बरं. तारणारा कोण आहे? देव आणि देवाच्या नामाशिवाय जगातलं कोण तुम्हाला तारू शकणार नाही. म्हणून तो व्यापकत्वानं समजून घ्या. एकदा व्यापकत्वानं कळला की गणपती तोच आहे सिद्ध होतं. म्हणून संतांनी तू विठेवरी सखे बाई, अंबाबाई कोण म्हणले? देवच आहे. देव बी तोच आणि देवीही तोच असा निश्चिंभाव झाला की मग व्यापकत्वानं सगळीकडे देव आहे, तर अंतकरणात कोणत्याही प्रकारची भीती राहत नाही. आणि मग आपण ही परब्रह्म स्वरूप झाल्याशिवाय राहत नाही. मग तिथून मग म्हणायचं मग अहम ब्रह्मास्मी. बरं, उगच कुठं तरी ब्रह्मास्मी लावू नका रे दादानो. व्यापकत्वाचं यथार्थ ज्ञान झाल्याशिवाय मी ब्रह्म आहे असं लावू नका बरं. अनुभवाने लावावं लागतं. म्हणून तुकोबाराय सांगतात, नाही असं वाटतंय ना तो देव अनुभवा आणि आहे रूपानं त्याची उपासना करा. जो रूपाला आलाय त्याची काय करा? उपासना करा. आणि नाही म्हणतात तो अनुभवावा. कसं म्हणाल तर एकच दृष्टांत शेवटचा देतो. गुळ पहावा, गुळ खावा, गोडी अनुभवावी का सांगावी? बाबा, अनुभवावी का सांगावे? गोडी सांगता येते का अनुभवता येते? मुख्यान गुळ खाला असं धरून चला. आणि आमच्यासारखा वाचाळ बोवा विचारायला हाऊ इट इज, गुळ कसा आहे काय सांगेल ते एकच करेल. नाही जमलं तर ते एकच करेल. तू खा म्हणजे कळल. तू का म्हणे अंगे व्हावे ते आपण, मग कळेल बरं. मग गोडी अनुभवावी. सूर्याचं गुलाबाचं फुल पहावं, सुगंध अनुभवावा काय सांगावा? सुगंध काय करावा? काय दाखवता येतो का? पाहता येतो का? बरं, नाही हे सिद्ध करता येतं का? मला एकानं सर कोल्हापुरात विचारलं कीर्तनात, सगळं विश्व देवात सामावतंय का? एवढा मोठा तुझा देव आहे का? सगळं विश्व आता कुणात सामावलंय? देवामध्ये. बरोबर आहे ना? आणि विश्व म्हणजेच देव आहे. लक्षात घ्यायचा. देव कुठे आहे म्हणे. मी म्हटलं तुझं म्हणणं बरोबर आहे, ऐक म्हटलं. आमच्या गावाला म्हटलं एक सुंदरवाडी आमच्या आजरा तालुक्यात आहे. त्या आजरा तालुक्यात 5 एकरात वडाचं झाड आहे. किती एकरात? 5 एकरात किती आहे? वडाचं झाड. मग 5 एकरातलं वडाचं झाड मावण्याकरता बी किती एकराचं पाहिजे? कमीत कमी 6 एकराचं तरी बी पाहिजे ना. त्याचं बी 6 एकरात पाहिजे का नाही? 6 एकरात बी आहे काय? केवढं आहे ते? नाचण्या एवढ्या
बीजामध्ये जर 5 एकरात राहणारं झाड मावत असेल तर माझ्या परमात्म्यात विष बसणार नाही काय रे बेट्या? कुठं मावतंय ते झाड? नाचण्या एवढ्या कणामध्ये 5 एकरातलं झाड आहे का नाही? हाय तर दाखवा. हाय तर दाखवता येतं का? नाही. पण नाही हे त्यानं बी सिद्ध करावं. नाही म्हणणार त्यानं नाही म्हणावं की या बियामध्ये झाड नाही. म्हणून तुकोबारायांनी प्रमाण टाकलं बरं. आधी बीज एकले, बीजांकुरले, रोप वाढले आणि पुन्हा सगळं कशात सामावले? बियातच सामावतंय ना. पुन्हा झाड कशात सामावतंय? हं, कणसाला जे बी येते त्याच्यात पुन्हा ते कणी झाड पाला आहे का नाही का? आहे का? हाय दाखव म्हटलं तर दाखवता येत नाही. पण नाही हे सिद्ध करता आहे हे अनुभवावं. हा, नाही हे अनुभवावं. का? मी झाड लावून बघितलंय त्याच्यात आहे हा माझा काय अनुभव, तो अनुभवावा आणि मग झाड आल्यावर दाखवावं. मग माझा जुंधळा हिरवागार आहे. मग विठ्ठल कसा आहे? राजस. तो वाणीचा देव झाला बरं. मग आवडी आवडी, कलेवरा कलेवरी, सगुणाचं वर्णन करावं, त्याची पूजा करावी. तो पूजन संतुष्ट होतो आणि मग सगुणातून निर्गुणाकडे जाता येतं. मग त्याच्याकरता आवडीनं त्याचं काय करावं? भजन पूजन करावं. आणि नाही असं म्हणतात तो अनुभवावा असा त्याचा गर्भित अर्थ आहे. राहिलेला अभंग पुढच्या वर्षी सोडवतो. दोन्ही भजन एकदम घेऊया. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई, ढोबा रखुमाई, जय जय ढोबा रखुमाई. पुंडरी गवळना श्री ज्ञानदेव. आहे ऐसा देव वदवा बिगान, आहे ऐसा देव वदवा ऐसा देव वदवा नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी अनुभवावा, नाही ऐसा मनी आवडी आवडी कलेवरा, आवडी आवडी कले
कलेवरे आवडे आवडे कलेवरा कलेवरे कलेवरा कलेवरे आवडे आवडे कलेवरा कलेवरे हरिले अंतरी मी फक्त निर्गुण निराकार सांगितलं. तुम्ही सगुण साकार निर्गुण साकार निर्गुण निराकार फक्त आपण चिंतन केलं. परत कधी आलो तरी या अभंगाचं चिंतन करूया. फक्त व्यापकत्वानं तो सगळीकडे आहे आणि तो एकटाच सगळं रूप झाला आहे. एवढं जरी एवढ्या कीर्तनातनं कळलं तरी पुष्कळ झालं. म्हणजे तुमची भीती निघून जाईल. शेतात गेलो तरी देव आहे भूत आहे म्हणायचं नाही. एवढं कळलं तरी पुष्कळ झालं. असं झालेली सेवा. गणपती तोच आहे, देवी तोच आहे, गौरी तोच आहे. आणि आम्ही कोण भूत आहे? आम्ही बी देवच आहे. फक्त आमच्यातला काय गेला पाहिजे? भ्रम. आमच्यातला काय जावावा? भ्रम गेला की आपण ईश्वरच आहे. बरं. आणि हे भ्रम घालवण्याकरताच कीर्तन भजन आहेत. बरं. कीर्तन भजन कशा करतायत? भ्रम घालवण्याकरता. आणि एकदा एकरूप झालं की मग कोणही कोण नसते. बरं. मग मीही नाही आणि माझंही नाही. मग मी तो वासुदेव तत्वदा. तत्वदृष्टीनं देव कळला. भांडणं होत नाहीत. मग कोणत्याही रूपात येऊ देतो. ओळखल्याशिवाय राहत नाही. ज्यांनी मला दोन्ही रूपात पाहिलाय त्यांना डॉक्टर वेगळा आणि बुवा वेगळा वाटेल का? ज्यांनी मला माझ्या व्हीलचेअरवर उत्तरामध्ये पाहिलाय. आता व्हीलचेअरवर ही कपडं चालतील? समजा मी व्हीलचेअरवर असा ड्रेस घालून बसलो पेशंट बघायला. पटका बिटका बांधून दाबा धोतर कंबार खचून. पेशंट येणारे विचारतील बुवा म्हातारे बुवा डॉक्टर केव्हा येणार आहेत? पण तू त्या खुर्चीवर कशाला बसला? पण त्याने दोन्ही रूपात पाहिला तो हा विठ्ठल. सुंदर ते उभा सुंदर ते ब्रह्म उभा विठेवर. तो हा जो व्यापक तो ह्यो. मग आता भांडायचा संबंध नाही. बरं. म्हणून व्यापकत्वानं परमात्मा कळवण्याकरता तुकोबरायांनी सोप्या भाषेत हा अभंग दिलाय. आणि हा ज्ञाण्याकरता उपदेश आहे. त्यामुळे सामान्यांना पचायला थोडा जड आहे. सगळीकडे देव हो बुद्धी होण्याकरता अनंत जन्माचे ज्ञानाचे संस्कार लागतील. एका संस्कारानं हे शक्य नाही सर. कारण अजून आमचा भ्रम गेलेला नाही आणि जाण्याच्या वाटेवर सुद्धा नाही. आणि तसा आम्ही प्रयत्नही करत नाही.
असो तू जावा लवकर आणि देव कळावा, म्हणजे सगळीकडे व्यापकत्वानं परमात्मा दिसेल. असो झालेली सेवा गणेशाच्या कृपेने त्याने बुद्धी दिली तशी समर्पित करून इथं थांबतो. ज्ञानेश त्याचं भजन घेऊया. ज्याच्याकरता आला रुसल बाबा 2 मिनिटांनी कडकडा, त्याचं 1-2 मिनिटं भजन घेऊया. हरी गजवदना गजवदना पार्वती नंदना मोरया गजानना. गजवदना गजवदना पार्वती नंदना मोरया गजानना. 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 गजवदना गजवदना पार्वती नंदना मोरया गजानना. गजवदना गजवदना पार्वती नंदना मोरया गजानना. बोला पुंडलीक वरदा हरिबोल मंगलमूर्ती ज्ञानेश्वर